नमस्कार. याद पिया की आहे. सन 1960. स्थळ चिपळूण. रमाबाईंचं आज वर्षश्राद्ध. गेल्या वर्षी वयाच्या 60व्या वर्षी गेल्या रमाबाई. बाळभज्जी श्राद्धाच्या तयारीत गुंग झाले होते. 14व्या वर्षी लग्न झालं. तिथपासून या घराचा कोपरान कोपरा रमेच्या वास्तव्याने सजला, नटला आणि स्वच्छ सुंदर राहिला होता. त्यातून रमा सगळ्यात मोठी सून. मान मिळाला, पण कामही तेवढंच. आधी मामंजी, सासूबाई आणि मग मुलं, नातवंड, दीर, नणन सगळ्यांचं करण्यात आयुष्य गेलं रमेचं. एकच आवड होती रमेला, गाण्याची. देवाने सुरेल गळा दिला होता. लहानपणी माहेरी कीर्तनकार बुवा हमखास छोट्या रमेला भजन किंवा अगदी नाट्यपदही म्हणायला सांगत असत. पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली होती रमा. पण 14व्या वर्षी लग्न झालं आणि गाणं थांबलं. गेल्या वर्षी तिची 60 झाली आणि तेव्हा धीर करून तिने अहोंना सांगितलं, बाजाची पेटी घेऊया म्हणून. आणि बाळभज्जींनी चक्क लगेच आणली सुद्धा पेटी. म्हणाले, खूप केलंस घरासाठी, आता स्वतःसाठी जग. धाकटे दीर मुंबईला राहायचे. त्यांना रमावहिनीची गाण्याची आवड कळली आणि मग काय, दर खेपेला ते एखादी रेकॉर्ड घेऊन यायचे वहिनीसाठी. गावातल्या वकील साहेबांच्याकडे ग्रामोफोन होता. वकिलीणबाई म्हणायच्या, चहाला इकडेच या, गाणी पण ऐकू. आणि अचानक हे क्षयाचं दुखणं उपटलं. हा हा म्हणता रोग बळावत गेला आणि काही कळण्याआधीच रमा निघून गेली. बाळभज्जींनी ओटीवरच्या पेटीवरून हलकाच हात फिरवला. डबडबलेल्या डोळ्यांनी देवघर, माझघर, माडी, पडवी सगळं हिंडून आले. रमेच्या सर्व खाणाखुणा, आठवणी ताज्या झाल्या. धाकट्या दिराने घरासाठी नवीन ग्रामोफोन आणला होता. त्यावर बडे गुलाम अली खां साहेबांची रेकॉर्ड लागली होती. त्याचे सूर घरभर गुंजत होते. याद पिया की आहे. मिजो असाच एक याद दिवस 2024. आजचा बोनस. बडे गुलाम अली खां साहेबांची तीच चीज गातायत डॉक्टर आनंद नांदे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बडे गुलाम अली खां साहेबांचा पाऱ्यासारखा प्रवाही आवाज या गाण्यात ऐकू येतो. डॉक्टर आनंद नांदे सादर करतायत याद पिया की आहे. नमस्कार.